रात्रीचे 9 वाजले होते. आधी आरव आणि यशोदा जेवणाच्या टेबलावर बसून बोलत होते आणि शीला स्वयंपाकघरातून एक एक करून सर्व पदार्थ आणत होती. आरवला जेवण वाढताना यशोदा शीलाला म्हणाली, शीला बेटा जा आणि पायलला जेवायला बोलाव. हो आजी, असं म्हणत शीलाने पाण्याचा जग टेबलावर ठेवला आणि वरच्या मजल्यावरून पायलच्या खोलीत जाऊ लागली. तिने पायलच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि म्हणाली, दीदी सर्वजण तुम्हाला खाली जेवायला बोलवत आहेत. पायलने उत्तर न दिल्यावर शीला पुन्हा म्हणाली, दीदी. यावेळी यातून प्रतिसाद न आल्याने शीला दरवाजा उघडून आत आली. तिने पाहिले की पायल झोपली होती. शीलाने पुढे येऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिला झोपलेले पाहून तिने हात मागे घेतला आणि तिथून निघून गेली. आरव आणि आधी जेवायला लागले होते, पण यशोदा अजूनही पायल येण्याची वाट पाहत होती. तेवढ्यात शीला तिथे आली आणि म्हणाली, आजी पायल दीदी झोपली आहे. हे ऐकून जेवताना आरवचे हात थांबले आणि त्याने शीलाकडे पाहिले. मग यशोदाने विचारले, झोपली आहे? काही न खाता? तिची तब्येत तर ठीक आहे ना? हो आजी, ती बरी आहे. कदाचित ती थकली असावी म्हणून झोपली असेल. आधीच्या ताटात रोटी ठेवत शीला म्हणाली आणि यशोदा आरवकडे बघू लागली. आरवने तिला त्याच्याकडे टक लावून पाहिल्याबरोबर विचारले, आजी तू माझ्याकडे असे का पाहत आहेस? मी काहीही केलेले नाही. आरव, मी तुला शेवटचं समजावते. आता तू पायलशी गैरवर्तन केलंस तर तुला मी घरातून हाकलून देईन, समजलं का? यशोदा रागाने बोलली. आरवने तिच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि जेवण करायला सुरुवात केली. यशोदा पुन्हा रागाने काहीतरी बोलणार होती तेव्हा आधी म्हणाला, आजी आरवने पायलशी आज खरंच गैरवर्तन केले नाही. उलट आता आरव तिच्याशी चांगलं वागतो आहे. कदाचित पायल खरंच थकली असेल म्हणून तिला झोप लागली. पण बेटा, रिकामे पोटी झोपणे चांगले नाही. मी आत्ता तिला घेऊन येते. एवढं बोलून यशोदा उठली आणि निघू लागली. पण शीलाने तिला थांबवले आणि म्हणाली, आजी दीदी थकली आहे, थोडा वेळ झोपू द्या. जर ती काही वेळ झोपली तर मी स्वतः तिच्या खोलीत तिच्यासाठी जेवण घेऊन जाईल. शीला बरोबर आहे आजी, तू जेवून घे, तिला थोडा वेळ आराम करू दे. त्यानंतर शीला स्वतःच तिला खायला देईल. आधी असे म्हणताच शीला पुन्हा म्हणाली, खा ना आजी, आज पायल दीदीने सर्व जेवण बनवले आहे. पायलने जेवण बनवले आहे का? आधीने विचारले. तर शीला म्हणाली, हो भैया, तिनेच बनवलेले आहे. स्वयंपाक झाल्यावर काही वेळात परत येईन असे सांगून ती तिच्या खोलीत गेली. पण कदाचित ती थकली असावी आणि झोपी गेली. तेव्हा आरव शीलावर चिडला आणि म्हणाला, शीला स्वयंपाक करणे हे तुझे काम आहे, मग तू पायलला काम का करू दिलेस? तसेही ती दिवसभर रिहर्सल करते. रिहर्सल झाल्यावर तिने हे सगळं केलं तर ती थकणार ना? तर दुसरं काय होणार? आरवला पायलसाठी असे रागवताना पाहून यशोदा आणि आधी दोघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. आरव पुन्हा म्हणाला, शीला आज नंतर पायल या घरात काही काम करणार नाही. तुला समजलं का? हो भैया, आज मी तिला नको बोलले होते, पण ती म्हणाली आजीची काळजी घेणं हे तिचं काम आहे, म्हणून ती स्वतः त्यांच्यासाठी जेवण बनवेल. मग तिने आजीसोबत सगळ्यांसाठी जेवण बनवलं. मी खरं सांगते, मी खूप थांबवले. शीला मान झुकवून बोलली. यशोदाने शीलाच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाली, काही हरकत नाही बेटा, तू सगळ्यांना जेवण वाढ. पायलने एवढ्या प्रेमाने जेवण बनवले आहे तर आपण सगळे नक्कीच खाऊ. आरवही गप्प झाला आणि शांतपणे जेवू लागला. एक घास घेताच त्याला पायलची पाणीपुरीची गोष्ट आठवली. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तो पुन्हा खायला लागला. साधना तिच्या खोलीत पोचली तेव्हा अर्जुन फोनवर कोणाशी तरी बोलत होता. मला काहीही ऐकायचे नाही. मला माझा मुलगा या घरात परत हवा आहे, समजलं का? असे म्हणत त्याने रागाने आपला फोन मोठ्या ताकदीने जमिनीवर फेकला. फोनचे तुकडे तुकडे झाले. साधनाने ते तुकडे पाहिले आणि मग ते एक एक करून जमिनीवरून उचलले आणि म्हणाली, फोनवर राग काढून कबीर घरी येणार नाही. त्याने एका पोलीस निरीक्षकावर हात उचलला आहे. त्याने चूक केली आहे, त्याला शिक्षा होऊ द्या. जर त्याने 3 रात्री तुरुंगात काढल्या तर तो भविष्यात ही चूक कधीच करणार नाही आणि तुमची इज्जत जाणार नाही. अर्जुन रागाने साधनाकडे आला आणि म्हणाला, साधना तू माझ्यावर नाराज आहे, पण कबीरवर ही नाराजगी का? तो तुझा मुलगा आहे, तुला त्याची अजिबात काळजी नाही ना? मला काळजी वाटत आहे म्हणूनच मी हे सांगत आहे. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळू द्या. आज जर त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली नाही तर भविष्यात त्याच्याकडून मोठी चूक होऊ शकते. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.
तुम्ही महापौर पदाच्या निवडणुकीत उभे राहणार आहात. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची लोकांसमोर चांगली प्रतिमा असणे खूप गरजेचं आहे. अन्यथा तुमचे महापौर होण्याचे स्वप्न या फोनच्या तुकड्यांसारखे चकनाचूर होईल. आणि तसेही तुम्ही एका निरागस मुलाला रस्त्यावर रात्री घालवण्यासाठी मजबूर केले होते, तर मग तुम्हालाही तुमच्या कर्माचे फळ एक ना एक दिवस भोगावे लागेलच. कदाचित त्यामुळे तुमचा मुलगा आज तुरुंगात रात्र काढत आहे. साधना हे बोलताच अर्जुन रागाने साधनाचा हात धरून म्हणाला, पुरे साधना, बाद झाले आता. प्रेम करतोय तुझ्यावर आणि तुझा आदरही करतोय, म्हणूनच तुझे हे कडू बोल विष समजून पितोय. तुझ्या जागी दुसरे कोणी माझ्याशी असे बोलले तर. असे बोलून अर्जुन शांत झाला. साधनाने तिचा हात सोडला आणि रागाने म्हणाली, तर काय, तुम्ही तुमच्या माणसांना सांगून मला मारून टाकले असते का मलाही उचलून रस्त्यावर फेकले असते, जसे तुम्ही रविभाई साहेबांना त्यांच्या कुटुंबासह रस्त्यावर फेकले होते. साधना, अर्जुन ओरडला आणि साधनाला चापट मारण्यासाठी हात उचलला, पण परत थांबला. त्याने त्याच्या हाताची मुठी बांधली आणि वळून उभा राहिला. साधना रडत बोलली, थांबले तुम्ही, मारा ना, मारा, मारून टाका मला. अर्जुन डोळे मिटून म्हणाला, बास कर साधना, प्लीज बास. एवढं बोलून अर्जुनने साधनाकडे पाहिलं आणि तिच्यासमोर हात जोडून म्हणाला, मी तुझ्यासमोर हात जोडतो. साधना, प्लीज बास कर. मी नाही मारलं रवीला, मी नाही मारलं. जर त्या रात्री मी रवीला या घरातून हाकलून दिले नसते तर आज आपण रस्त्यावर असतो. मी जे काही केले ते माझ्या कुटुंबासाठी केले आणि मी काही चुकीचे केले असे मला वाटत नाही. रवी चुकीचा होता, त्याने आमची फसवणूक केली, कोणी कोणाचा विश्वासघात केला आहे हे तुम्हाला एक दिवस माहीत होईल अर्जुन. आणि ज्या दिवशी सत्य तुमच्यासमोर येईल त्या दिवशी तुम्ही स्वतःच्याच नजरेत इतके पडाल ना की तुम्ही स्वतःला आरशात कधीच पाहू शकणार नाही. आणि त्या दिवशी मला तुमची अवस्था पाहवणार नाही. असे म्हणत साधना जाऊन बेडवर पडली. तिने बाजूची लाईट बंद केली. रात्रीचे 1 वाजले होते आणि आरव त्याच्या घरी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करताना अर्जुन शेखावतचाच विचार करत होता. तो किनाऱ्यावर आला. त्याने एक घोट ड्रिंकचा घेतला आणि पुन्हा पोहायला सुरुवात केली. तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला, आरव, आज मी नाटकासाठी तुझा आणि पायलचा कॉस्ट्यूम फायनल केला आहे आणि संजूलाही सांगितले आहे. शक्य तितक्या लवकर पायलसाठी रिहर्सल करण्यासाठी रिहर्सलमध्ये घालण्यासाठीचे कॉस्ट्यूम तयार करा आणि ते लवकर पाठव. तो उद्या येऊन पायलचे मेजरमेंट घेईल आणि इतर कलाकारांच्या कॉस्ट्यूम डिझाईन्सही दाखवेल. थोडक्यात येत्या 1 आठवड्यात आमचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर सेट डिझाईनचे काम लवकरात लवकर सुरू करावे लागेल. उद्या येतोय ना माझ्यासोबत? आरवने उत्तर दिले नाही. तो फक्त पोहत होता. आधीने आरवची ड्रिंक उचलले आणि एक घोट घेत म्हणाला, आरव, पोलिसांनी कबीरला अटक केली आहे. अर्जुन शेखावतने आपली सर्व संसाधने वापरली होती, पण तरीही आज कबीरला जामीन मिळू शकला नाही. तो त्या इन्स्पेक्टरकडेही गेला होता, पैसे देण्याचे आमिष दाखवून तक्रार मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी, परंतु त्याने स्पष्ट नकार दिला. आता कबीरला 3 रात्र तुरुंगात काढावी लागतील. यावेळीही आरवने कोणतेही उत्तर दिले नाही. त्याला फक्त त्याचे बालपण आठवत होते. त्याला पाहून आधीने त्याची मान हलवली आणि तिथेच बसून ड्रिंक पिऊ लागला. तेवढ्यात मेघगर्जनेचा मोठा आवाज आला. ढगांचा गडगडाट ऐकून पायलला जाग आली. ती घाबरून उठली. इकडे पाऊस सुरू होताच आधी उठला आणि म्हणाला, आरव, पाऊस सुरू झाला आहे, आज चल. यावेळीही आरवने कोणतेही उत्तर दिले नाही. एवढा मुसळधार पाऊस पाहून त्याला सुद्धा काही वर्षांपूर्वीची पावसाळी रात्र आठवली, जेव्हा तो आणि त्याची आजी पावसापासून डोकं लपवण्यासाठी जागा शोधत होते आणि बराच वेळ पावसात भिजल्यामुळे आजीची तब्येत बिघडली होती आणि तो रस्त्यावर लोकांना मदत मागत होता. आरव रागाच्या भरात वेगाने पोहू लागला. त्याला बघून आधी म्हणाला, तुझा रात्रभर पोहण्याचा बेत आहे असे वाटते, पण माझा भिजण्याचा काही इरादा नाही, म्हणून मी तर चाललो झोपायला. आधी तिथून निघून गेला. इकडे पायलने नजर फिरवली आणि खोलीत आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच दिसलं नाही. फक्त पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे तिच्या खोलीतील पडदे हलत होते. खिडकीही उघडी होती जिथून खोलीच्या फरशीवर पाऊस पडत होता.
पायल बेडवरून उठली आणि खिडकीकडे जाऊ लागली. तिने खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करताच तिला आरव खाली स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसला. तिने घड्याळात पाहिलं तर साधारण 1:15 वाजले होते. हे मनुष्य आहेत की निशाचर? यांना झोप येते की नाही? पायलने हे बोलताच तिला पुन्हा तो क्षण आठवला. आरवने तिला जवळ घेऊन ते सर्व बोलला होता. तेव्हाच पोहत असलेल्या आरवने किनाऱ्यावर येऊन दारूची बाटली उचलली आणि ती पिण्यास सुरुवात केली. अर्जुन शेखावतचा विचार करून त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याने रागात संपूर्ण बाटली संपवली आणि रागाच्या भरात रिकामी बाटली फेकून देत असताना अचानक त्याची नजर खिडकीजवळ उभ्या असलेल्या पायलवर पडली. तिला पाहून आरवचे हात थांबले आणि तो पायलकडे पाहू लागला. पायलही त्याच्याकडे एकटक बघत होती. आरवकडे बघत ती हळूच तिच्या खोलीची खिडकी बंद करू लागली. पण ना आरवची नजर तिच्यावरून हटत होती ना पायलची. आरवला पाहून पायलने खिडकी बंद केली आणि मागे वळून उभी राहिली. तिने खिडकी बंद करताच आरवने दुसरी बाटली उघडली आणि ती सुद्धा अर्जुनचा विचार करत पिऊ लागला. काही घोट पिऊन त्याने बाटली परत ठेवली आणि पोहायला सुरुवात केली. पण पोहत असताना त्याची नजर पायलच्या खोलीच्या खिडकीवर पडली, जी बंद होती. पायल काही वेळ खिडकीजवळ उभी राहिली, पण मग तिने हिंमत एकवटून मागे वळून पुन्हा खिडकी उघडण्यासाठी हात पुढे केला. पण ती परत थांबली. तिने आपले हात मागे घेतले आणि बेडच्या दिशेने जाऊ लागली. पण तिची पावले थांबली. तिला स्वतःचाच राग येऊ लागला. तिने वळून पुन्हा खिडकी उघडली तर आरव अजूनही रागाने पोहत असल्याचे दिसले. पायल पटकन तिच्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिला घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. ती पायऱ्या उतरून घराबाहेर पडू लागली. पण मुसळधार पावसाने तिची पावले थांबवली. ती काही वेळ तिथेच उभी राहिली आणि मग तिची नजर तिच्या उजवीकडे पोहत असलेल्या आरववर पडली, जो पावसाची पर्वा न करता पाण्यात वेगाने पोहत होता. पायलने आकाशाकडे पाहिलं तर पाऊस आणखी मुसळधार सुरू झाला होता. पायल मनात म्हणाली, या सरांना आजारी पडायचं आहे का? एवढ्या मुसळधार पावसात एवढ्या रात्री कोण पोहतं? असे म्हणत पायल चेहरा करून आरवकडे पाहू लागली आणि मग म्हणाली, पायल, तू त्यांची एवढी काळजी का करतेस? हा माणूसच विचित्र आहे. कधीही काहीही करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. तू त्यांची विनाकारण काळजी करत आहे. पायल चेहरा करून परत तिच्या खोलीत आली आणि बेडवर पडली. तिला पुन्हा पुन्हा तेच बोलणं आठवत होतं, जे आरव तिला जवळ घेऊन बोलला होता. हा सगळा विचार करताना तिच्या चेहऱ्यावर त्रासाशिवाय काहीच दिसत नव्हते. ती पुन्हा उठून बसली आणि पटकन तिच्या खोलीतून बाहेर आली. ती पायऱ्या उतरून बाहेर पळत सुटली. यावेळी तिने पावसाचीही पर्वा केली नाही. स्विमिंग पूलजवळ येताच ती किंचाळली, वेडे झाले आहे का तुम्ही? इतक्या मुसळधार पावसात कोण पोहतं? पायलचा आवाज ऐकताच आरव थांबला आणि म्हणाला, यावेळी इथून निघून जा पायल. माझे डोकं खूप खराब आहे आणि मी दुसऱ्या कोणाचा तरी राग तुझ्यावर काढावा असे मला वाटत नाही. हे बघा, खूप मुसळधार पाऊस पडत आहे. प्लीज आत या. आजी आधीच तुमच्यासाठी खूप काळजीत असते. त्यांची काळजी तुम्ही अजून वाढवू नका प्लीज, पायल म्हणाली. आरवने डोळे मोठे करून पायलकडे बघितले आणि म्हणाला, तुला माझ्या आजीची काळजी करण्याची काही गरज नाही पायल. तू स्वतःची काळजी कर आणि जा झोप. तुमच्या आजीची काळजी घेण्यासाठीच तुम्ही मला आज पगार दिला आहे. त्यामुळे आता तिची काळजी घेणे हे माझे कामच आहे आणि आजीला तुमची सर्वात जास्त काळजी आहे. जर चुकून तिने तुम्हाला इतक्या रात्री उशिरा पावसात पोहताना पाहिले तर मग ती स्वतः बाहेर येईल. म्हणूनच मी तुम्हाला आत येण्यास सांगते. आरवने जणू काही तिचे काही ऐकलंच नाही. त्याने वाईनची बाटली उचलली आणि पुन्हा पोहायला जाण्यापूर्वी एक घोट घेतला. पायलने पुन्हा आरवला आत येण्याची विनंती केली, प्लीज. आरवने उत्तर दिले नाही किंवा थांबलाही नाही. पायलने दारूच्या बाटल्यांकडे व नंतर आरवकडे पाहिले. तिच्या काळजीत आणखी वाढली. पायल आरवला पोहताना बघत काही वेळ तिथेच उभी राहिली. ती मनात म्हणाली, कदाचित कोणती तरी गोष्ट यांना त्रास देत असेल आणि तो त्रास कमी करण्यासाठी आरवसह दारू पित आहेत आणि या हवामानात स्वतःला थकवत पण आहेत. मला काहीतरी करावे लागेल. रात्रीच्या वेळी आजीने यांना इथे असे पाहिले तर त्यांना खूप वाईट वाटेल. मी काय करू? मी यांना आत कसे नेऊ? पायल काही वेळ तिथेच उभी राहिली आणि मग ढगांचा गडगडाट आणखी वाढला. यावेळी पायल त्याच्या आवाजाने घाबरली आणि घाबरतच घराच्या आत जाऊ लागली. पण तिची पावले थांबली आणि तिने आरवकडे वळून
पुन्हा त्याच्याजवळ येऊन म्हटले, आरव सर प्लीज आत चला, खूप मुसळधार पाऊस पडत आहे, तुम्ही आजारी पडाल, माझी काळजी सोड आणि इथून जा पायल. आरव पोहत असताना रागाने ओरडला आणि तेवढ्यात एक जोरदार वीज चमकली. पायलने आकाशाकडे बघितले आणि मग म्हणाली, हे बघा, स्वतःला टॉर्चर करण्याचे इतर बरेच मार्ग आहेत, तुम्ही आत चला, मी आरामात बसून तुम्हाला टॉर्चर करण्याचे 1000 मार्ग सांगते, पण इथे आता तुमच्यावर वीज पडू शकते, म्हणून प्लीज आत चला. असे बोलून पायलने पुढे सरकत आरवच्या दिशेने हात पुढे केला असता तिचा पाय घसरला आणि ती स्विमिंग पूलमध्ये आरववर पडली. आरवने लगेच तिला पकडले. पायलने भीतीने डोळे मिटले होते. आरव तिच्याकडे बघत म्हणाला, तुला काही झालं नाही, तू ठीक आहेस, म्हणून तू डोळे उघड. पायलने हळूच डोळे उघडून आरवकडे पाहिले. तेव्हा आरवने तिला आपल्या मिठीत उचलले. पायल त्याच्याकडे एकटक पाहत होती. तू बरोबर बोलत होतीस की जर मी आत आलो नाही तर माझ्यावर वीज पडेल. आरवने असे बोलताच पायलने तोंड उघडून त्याच्याकडे पाहिले. आरवने तिला पूलमधून बाहेर काढले. त्याने पायलला खाली ठेवलं आणि म्हणाला, तुझ्या खोलीत जा, चेंज करून झोप, कारण उद्या तुला दिवसभर रिहर्सल करायची आहे. जा. रिहर्सल तर तुम्हालाही करायची आहे, म्हणून तुम्ही पण जाऊन झोपा. चला जाऊया. पायल आरवचा हात धरत म्हणाली. पण आरव पुढे न सरकत पुन्हा अर्जुनचा विचार करू लागला. पायलने वळून आरवकडे पाहिले. ती आरवकडे आली आणि म्हणाली, सर मी या आयुष्यात एक गोष्ट शिकले आहे. माणसाच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी त्याने जीवन जगणे थांबवता कामा नये, कारण प्रत्येक काळ्या रात्रीनंतर एक नवीन सकाळ असते आणि सूर्याच्या लखलखत्या प्रकाशात ती काळी रात्र कायमची नाहीशी होते. पण सूर्यास्त होतात काळी रात्र परत येते. आरव पायलकडे न बघता म्हणाला. पायल हलकीच हसली आणि म्हणाली, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळही होते की. जर तुम्ही या काळ्या रात्रीचा पदर सोडून सूर्यप्रकाशात आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर आनंदी राहाल. भूतकाळ विसरून पुढे जाणे म्हणजे जीवन जगणे असते सर. जर हाच विचार करून तू तुझं आयुष्य जगत आहे पायल, तर आज रिहर्सलच्या वेळी मला तुझ्या डोळ्यात भूतकाळात अनुभवल्या वेदनांची छाया का दिसली? आरवने विचारले. आरवच्या या प्रश्नाने पायल आतून हादरली आणि काही बोलू शकली नाही. तिला पुन्हा एकदा तिच्या भूतकाळाची काळी छाया दिसू लागली. तिचा घाबरलेला चेहरा पाहून आरव तिच्याजवळ आला आणि म्हणाला, पायल, आपला भूतकाळ विसरणे इतके सोपे नाही. माझ्यासाठी नाही आणि कदाचित तुझ्यासाठीही नाही, हो ना? पायल काहीच उत्तर देऊ शकली नाही आणि ती आरवकडे पाहूही शकत नव्हती. मला तुझ्या जखमा ताज्या करायच्या नव्हत्या पायल. मला फक्त तुला हे समजवायचं होतं की आपण आपला भूतकाळ कधीच विसरू शकत नाही. पण हो, आपण त्या भूतकाळातील वेदना जगापासून लपवून ठेवून जगायला शिकतो. जशी मी जगतो माझ्या वेदना रागाच्या मागे लपवून, आणि जशी तू जगते त्याच दुःखाला तुझ्या खोट्या हसू मागे लपवून, हो ना? पायलला उत्तर देता आले नाही, कारण तिला तिचा भूतकाळ पुन्हा डोळ्यांसमोर दिसू लागला. खूप उशीर झालाय, चल झोपायला जाऊया, असे म्हणत त्याने खुर्चीवर ठेवलेला शर्ट तिथून उचलला आणि निघायला लागला. पण पायल अजूनही तिथेच उभी होती. पावसात भिजत होती. तिने आकाशाकडे पाहिले आणि मग तिथेच जमिनीवर बसली आणि रडू लागली. आरवने वळून पायलला पाहिले तेव्हा ती जमिनीवर बसून रडत होती. आरव पायलकडे धावत आला. त्याने येऊन पायलला दोन्ही हातांनी धरून ठेवले आणि म्हणाला, आय एम सॉरी पायल, मी तुला वेदना देण्यासाठी हे सगळं बोललो नाही. मला फक्त तुला सांगायचे होते की माझी इच्छा असूनही माझा भूतकाळ विसरू शकत नाही. दुसरा कोणताही माझा हेतू नव्हता. पायलने नजर वर करून आरवकडे बघितले आणि म्हणाली, तुम्हाला सॉरी म्हणायची काही गरज नाही सर, कारण तुम्ही जे काही बोललात ते बरोबर आहे. पण हे पण खरं आहे की जर आपले प्रियजन आपल्यासोबत असतील तर त्यांचे प्रेम आपल्याला आयुष्य जगायला मदत करते आणि त्यांच्यासाठी आपल्याला हसावं लागतं. तुमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी तुमची आजी आहे, आदी सरांसारखी मित्र आहेत जे तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देतात. त्यांच्यासाठी तुमचा भूतकाळ विसरला पाहिजे सर, कारण तुमचा त्रास त्यांना त्रास देतो, तुमच्या वेदना त्यांना वेदना देतात. त्यांच्या आनंदासाठी जगायला शिका सर, कारण जगात अशी माणसंही आहेत ज्यांच्याकडे त्यांचे दुःख वाटून घेण्यासाठी किंवा हसण्यासाठी कोणीही नाही. म्हणून स्वतःला आपल्या प्रियजनांपासून दूर ठेवू नका. आजी तुमच्यावर खूप प्रेम करते, तुम्हीच त्यांच्या जगण्याचे कारण आहात. त्यांना सतत तुमची काळजी असते, म्हणून त्यांच्यासाठी सर्व काही विसरून फक्त त्यांच्यासाठी आयुष्यात पुढे जा.
आरव तिच्याकडे बघू लागला, पण पायल हे बोलून तिथून निघून गेली. आरव काही वेळ तिथेच उभा राहिला, पण नंतर तोही पायलच्या मागे घरात आला. त्याला पायल वरच्या मजल्यावर तिच्या खोलीकडे जाताना दिसत होती. पायल त्याच्या नजरेतून दिसेनाशी होईपर्यंत तो पायलकडे पाहत राहिला. पायल नजरेआड होताच आरवने आजीच्या खोलीकडे पाहिले आणि मग हळूच तिच्या खोलीत आला. आजी झोपली होती. आरवने हळूच तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मग पटकन तिथून निघून गेला. इकडे पायल चेंज करून वॉशरूममधून बाहेर आली आणि खिडकीकडे जाऊ लागली. अजूनही पाऊस पडत होता. ती खिडकीजवळ येऊन उभी राहिली. इकडे आरवही त्याच्या खोलीच्या खिडकीजवळ उभा होता. त्याने आकाशाकडे बघितले आणि म्हणाला, आजपर्यंत मला वाटले होते की कदाचित तुम्हाला फक्त माझ्या आनंदाचा त्रास आहे, म्हणून तुम्ही फक्त मला दुःख दिले आहे. पण आज मला कळले की तुम्ही पायलला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेदना दिल्या आहेत. आणि म्हणूनच आज माझ्या मनात तुमच्याबद्दलचा राग अजूनच वाढला आहे. आणि आता हा राग कधीच दूर होणार नाही, कधीच नाही. सकाळ होताच आरव तयार होऊन पायलच्या खोलीत आला, पण पायल तिथे नव्हती. तो पायल पायल म्हणत खाली आला. आरवचा आवाज ऐकून शीला किचनमधून धावत बाहेर आली आणि म्हणाली, भैया, पायल दिदी आजीसोबत मंदिरात गेली आहे. आरव बडबडला, काल रात्रभर रडत घालवली असेल. तिला नीट उभंही राहता येत नव्हतं. आणि पहाटेचा सूर्य दिसताच या मुलीला पुन्हा हसण्याइतपत धीर आला की ही दिवसभर लोकांना दाखवेल तिच्या आयुष्यात ती किती आनंदी आहे. काही बोललास का भैया? शीलाने विचारले. आरव डायनिंग टेबलकडे सरकला आणि म्हणाला, हो, पटकन माझा नाश्ता दे. हो असं म्हणत शीला स्वयंपाकघरात गेली आणि पटकन नाश्ता आणून टेबलावर ठेवू लागली. आरव तिथेच बसला आणि वर्तमानपत्र बघू लागला. मग शीलाने आरवच्या ताटात नाश्ता ठेवला आणि म्हणाली, भैया, नाश्ता करा. आरवने पेपर त्याच टेबलावर ठेवला आणि नाश्ता करायला लागला. टेबलावर हलवा, पुरी, चणे, जिरे, बटाटे पाहून आरवचे डोळे मोठे मोठे झाले. तो लगेच जेवायला लागला आणि शीलाला म्हणाला, शीला, आज काही खास आहे का? आजीने हे सगळं बनवलं आहे? आजीने नाही भैया, पायल दिदीने बनवलं. आज मोठ्या साहेबांचा वाढदिवस आहे ना, त्यामुळे आजीला हे सगळं गरिबांमध्ये वाटून द्यायचं होतं, म्हणून दिदीने पहाटे 5 वाजता उठून हे सगळं बनवलं, शीला म्हणाली. आरवचे हात थांबले. तो शीलाला काही बोलणार तेव्हा शीला म्हणाली, प्लीज भैया, रागवू नका. मला या गोष्टी चांगल्या कशा करायच्या हे माहीत नाही आणि आजीला सर्व गरीब लोकांना खायला द्यायचं होतं. दीदीने सांगितले की तिला अनाथाश्रमात दररोज इतके अन्न शिजवावे लागत होते, म्हणून ती हे सर्व तयार करेल. आजीच्या इज्जतीचा प्रश्न होता, म्हणून मी दीदीला हे सर्व करू दिले. ठीक आहे, काही हरकत नाही, तू जा. आरव त्याच्या ताटात हलवा ठेवत म्हणाला आणि शीला तिथेच उभी राहून आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आरव तिच्याकडे लक्ष न देता आनंदाने खात होता. त्याची नजर शीलावर पडताच तो रागाने ओरडला, आता इथेच उभी राहणार का? जा आणि मला अजून हलवा आण. हो भैया. एवढे बोलून शीला तिथून निघून गेली आणि आरव पुन्हा जेवू लागला. त्याने 1 चमचा हलवा खाल्ला आणि म्हणाला, मला कळत नाही की पायलने बनवलेले जेवण मला मोठ्या आईने बनवलेल्या जेवणाची आठवण का देत आहेत. तीही माझ्या आणि कबीरसाठी अगदी असेच. एवढं बोलून आरवचे हात थांबले. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.